ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ती सुद्धा टाइप बघितली. मग आता इथे आपण एक लॉंग प्रोसिजर सुद्धा सांगितली होती किंवा तुम्हाला दुसरी जी मेथड मी तुम्हाला सांगितली त्या मेथडने तुम्हाला प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता येतं. फक्त ती प्रोसिजर करण्याची गरज नाही आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह त्याचा ऍडजस्ट करता आले पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघूया आपण आता. हे सुद्धा प्रॉब्लेम मी त्याच मेथडने जनरल मेथडने करतोय. ठीक आहे, मग बघा सोल्युशन मध्ये एक्सरसाइज 3.2 सी मधलं चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. मग न्यूमरेटर ते 3x + 4a into ddx of denominator 2x² + 2x + 1 प्लस किती येतं b. ओके, मग 3x + 4a into आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा बरं तुम्ही. x² चा तर माहित आहे ना आपल्याला, टॉइस x येतो. मग टॉइस x into 2 किती रे 4x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि प्लस किती येतं b. कॉल ॲज इक्वेशन नंबर 1 रे. ओके, मग माझं एक कोणतं आहे टू फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट a आणि b. मग बघा ना 3x + 4 मल्टिप्लाय करा 4ax + टॉइस a + b रे. मग काय लिहिता येईल आपल्याला इक्वेटिंग कोइफिशिएंट रे, इक्वेटिंग कोइफिशिएंट ऑफ x and रे कोण येतं कॉन्स्टंट. चला बघा 4a = 3 तर a ची व्हॅल्यू 3/4. ओके, आता कॉन्स्टंट बघा ना किती येतं कॉन्स्टंट 2a + b = 4. 2 into here 3/4 आला प्लस b = 4. आता हा रे 2 2 जा b काढायचं असेल तर 4 - 3/2 तर b ची व्हॅल्यू 4 2 जा 8 8 - 3 किती 5/2. ओके, मग आता मिळालं a आणि b च्या व्हॅल्यू. मग काय करणार तुम्ही या व्हॅल्यू रे कुठे पुटिंग ना, काय लिहिता येईल पुटिंग these value in equation तुमच्या या 1 मध्ये. आता इक्वेशन 1 implies पहा बरं किती 3x + 4. मग a किती आहे a ची व्हॅल्यू 3/4 किती येणार 4x + 2. ओके, b ची व्हॅल्यू 5/2 आलं. मग इंटिग्रल मध्ये ती व्हॅल्यू तुम्ही पुटअप ठेवा. किती येतं बघा किती रे 3/4 4x + 2 प्लस कोण आलं 5/2. ओके, अपॉन इन रूट ऑफ कोण 2x² प्लस रे 2x + 1 किती dx. ओके, मग काय करणार इंटिग्रलला सेपरेट करू ना आपण. I = 3/4 इंटिग्रल ऑफ कोण रे 4x + 2 upon in root of 2x² + 2x + 1 dx plus रे 5/2 integral of dx upon here in root of किती 2x² + 2x + किती 1. आता इथे याला जर पुन्हा पुट ठेवलं आपण तर अजून प्रॉब्लेमची प्रोसिजर वाढेल बरं. मग मी काय करतो बघा याला असं सांगणार की देरी हिअर दिस एरो इंडिकेट. काय सांगतो एरो लक्षात ठेवायचा हा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर. कोणती टाइप आहे रे f' अपॉन इन रूट ऑफ f(x) असेल तर त्याचा आन्सर लिहितोय आपण 2√f(x). मग रे I = 3/4 2 into in root of f(x) सांगा 2x² + 2x + 1 प्लस 5/2. याला आपण काय कॉल करतो याला I1 चालेल. मग आता इथे सांगा 2 2 जा 4 3/2 into in root of 2x² + 2x + 1 प्लस 5/2 I1. याला इक्वेशन 2 कॉल करतो. मग मी काय करणार या I1 ला आपण सेपरेटली सॉल्व करू ना. मग आता हे पूर्वी सॉल्व केलं आहे तुम्ही. I1 बघा इंटिग्रल ऑफ dx अपॉन इन रूट ऑफ 2x² + 2x + 1 कोणतं इक्वेशन रे
क्वाड्रॅटिक. आता जर ते क्वाड्रॅटिक असेल तर आपल्याला प्रोसिजर माहित आहे ना रे, खूप प्रॉब्लेम घेतले मागच्या टाइप मध्ये आपण. काय कोणतं इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक, कसं सोडवायचं, कंप्लीटिंग स्क्वेअर रे. कंप्लीटिंग स्क्वेअर ची पहिली स्टेप काय असते, कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. तुला बाहेर काढा बरं, 1 upon √2 dx upon रे in root of कोण x स्क्वेअर प्लस x प्लस 1/2. मग I1 रे 1 upon √2 dx upon in root of किती, दोन टर्म ऍज इट इज लिहायच्या, लिहिल्या. मग काय म्हणता, मिडल टर्म कोण आहे 1 ना, म्हणजे x ला मल्टिपल 1 डिवाइड बाय 2 1/2 त्याचा स्क्वेअर ऍड करा, 1/4 प्लस 1/2 मायनस 1/4. मग I1 रे 1 upon √2 dx upon in root of कोण, हियर तीन टर्म वरून परफेक्ट स्क्वेअर सांगा किती, x प्लस 1/4 1/2 चा स्क्वेअर प्लस रे किती, याचा एलसीएम घ्या बरं, किती आला एलसीएम 4. 2 डिवाइड बाय 4 2 2 into 1 2 minus 1. मग किती, I1 1 upon √2 dx upon here in root of x plus 1/2 चा होल थिंग स्क्वेअर प्लस, आता 2 minus 1 1 1/2 1/4 ना, 1/4 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर. मग रे I1 ची व्हॅल्यू बघा 1 upon √2 किती येईल पहा, आन्सर किती, ज्याच्यामध्ये x प्रेझेंट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय लिहिता, लॉग ऑफ रे x ची व्हॅल्यू सांगा, x प्लस 1/2 प्लस स्क्वेअर रूट मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू म्हणतो ना मी 1/2 चा स्क्वेअर प्लस किती येतं c. याचं एक्सपान्शन आपण लिहूया, ठीक आहे. हा बघा, ही जी व्हॅल्यू x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर लिहिलंय, I1 इज इक्वल टू 1 upon √2 log of x प्लस 1/2 आणि प्लस स्क्वेअर रूट मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू, याचंच एक्सपान्शन आपल्याला लिहिता येतं. I1 इज इक्वल टू 1 upon √2 बघा log of रे, काय करणार मी, याला क्रॉस करा ना तुम्ही, किती येतं सांगा, टॉइस x प्लस 1 upon 2 प्लस इन रूट मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू. आता याचं एक्सपान्शन कोण, कॉमन काढल्यानंतरची व्हॅल्यू कोणती आहे पहा बरं, x स्क्वेअर प्लस x प्लस 1/2 प्लस c. ती व्हॅल्यू कुठे पुट ठेवायची आहे, पुट इन इक्वेशन या 2 मध्ये. मग इक्वेशन 2 सांगा ना, I इज इक्वल टू कोण येतं 3/2 into in root of कोण 2x स्क्वेअर प्लस टॉइस x प्लस 1 नंतर प्लस रे 5 आणि आता ती व्हॅल्यू I1 ची 1 upon √2 5 upon 2 √2 log of 2x plus 1 upon 2 प्लस रे in root of x square plus x plus 1/2 प्लस किती येतं c. ओके, these are the required problem. एक्सरसाइज मधलं 6 नंबरचं प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम्स त्या टाइप मध्ये दिसत नाही, त्याला कन्वर्ट करायचं आहे मला. बघा, इन रूट ऑफ x - 7 upon x - 9 dx रे, त्या टाइप मध्ये जर आणायचं असेल तर न्यूमरेटरला आपल्याला पॉलिनॉमियल असला पाहिजे आणि ती व्हॅल्यू आपल्याला डिग्री पण रूट मध्ये नको ना. मग मी काय करतो बघा, x - 7 upon x - 9 याला सॉल्व करत असताना मल्टीप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय x - 7 ने मी त्याला मल्टीप्लाय करतो आणि त्यालाच रे डिवाइड करतो. चालेल ना, ऍडजस्टमेंट आहे फक्त माझं. मग I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ इन रूट ऑफ कोण x - 7 चा होल थिंग स्क्वेअर अपॉन किती येणार x - 9 आणि x - 7 किती रे dx. मग काय म्हणता येईल, स्क्वेअर आणि रूट काय झालं कॅन्सल. मग किती येतं सांगा, x मायनस कोण 7 आलंय, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल आणि याचं एक्सपान्शन करा ना, ब्रॅकेटला सॉल्व करा. x into x x square, x into 7 minus 7x, 9 into x minus 9x plus रे 9 7 जा these are 63. मग I is these are dx
मग I इज इक्वल टू x मायनस 7 किती इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 9 आणि हा 7 किती येतं these are 16x रे आणि प्लस कोण येतं 63. ओके, आता याला मी सांगितलं तुम्हाला डायरेक्ट सुद्धा सोडवता येते, फक्त ऍडजस्टमेंट तुम्हाला कळलं पाहिजे. ते प्रॉब्लेम घेऊ आपण, म्हणजे त्याच्यासाठी खूप प्रोसिजर करतो ना आपण. त्यापेक्षा सिंपल टेक्निक आपण सांगतोय, शॉर्टकट ट्रिक ज्याला म्हणतोय. काय करतो या टाइप मध्ये तेच असतं ना, की काय न्यूमरेटर कसा एक्सप्रेस करायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस हियर कॉन्स्टंट. ओके, मग I इज इक्वल टू करून पाहू ना आपण ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती सिंपल वे आहे. x स्क्वेअर मायनस 16x प्लस रे 63. आता काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा डिनॉमिनेटरचा. किती येईल x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टॉइस x मायनस 16 चा रे मायनस 16x 16x चा मायनस 16. पण मला न्यूमरेटरला कोणती व्हॅल्यू पाहिजे ते महत्त्वाचं आहे. x एक एक बॅलन्स करू, x पाहिजे ना, मग x येण्यासाठी याला किती मल्टिप्लाय कराल 1/2 नी. 2 2 झाला कॅन्सल, 2 2 कॅन्सल झाल्याबरोबर आला x तुमचा. आणि इथे कोण पाहिजे कॉन्स्टंट मायनस 7. या 1/2 नी याला डिवाइड करून टाका. किती येईल 1/2 इंटू मायनस 16 म्हणजे मायनस 8. पाहिजे कोण मला मायनस 7, म्हणजे किती ऍड करावं लागेल मायनस 8. पाहिजे मायनस 7 म्हणजे प्लस 1 तुम्हाला ऍड करावं लागेल. ओके, हे झालं. म्हणजे a ची व्हॅल्यू 1/2 आणि b ची व्हॅल्यू झाली 1. म्हणजे एका स्टेप मध्ये तुम्ही करू शकता बरं, म्हणजे 6-7 स्टेप तुम्ही कमी करू शकता. फक्त थोडंसं तुम्हाला ऍडजस्टमेंट कळलं पाहिजे. पहा मग काय करता, 1/2 हियर इंटिग्रल ऑफ कोण रे सेपरेट टॉइस x मायनस 16 upon in root of x square minus 16x plus 63 dx plus रे integral of dx upon here किती x square minus 16x plus 63. मग पुन्हा मी सांगतो तो एरो, दिस एरो इंडिकेट काय इंडिकेट करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर. कोणती टाइप रे 2 into in root of f of x कोण आहे पहा x स्क्वेअर मायनस 16x प्लस कोणाला 63. नंतर प्लस रे इंटिग्रल ऑफ dx अपॉन पहा बरोबर इन रूट ऑफ. आता बघा ना, हे कोणतं इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक. कसं सॉल्व करता तुम्ही बघा, सॉल्विंग बाय कंप्लीटिंग स्क्वेअर. त्याची पहिली स्टेप कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 आहेच ना ऑलरेडी, म्हणून दोन टर्म ऍज इट इज लिहा. पुढे काय म्हणता, मिडल टर्म कोण रे 16 डिवाइडेड बाय 2 किती येतं 8. त्याचा स्क्वेअर ऍड करा बरं 64. नंतर प्लस 63 मायनस 64. मग 2 2 हा कॅन्सल रे किती इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस रे इंटिग्रल ऑफ. आता तीन टर्म वरून परफेक्ट स्क्वेअर सांगा. x मिडल टर्म वर काय म्हटलं साइन म्हणजे मायनस आलं, आणि आता किती रे 8 चा स्क्वेअर. आता इथे 63 मायनस 64 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर रूट मध्ये इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस कोणता फॉर्म्युला लॉग ऑफ रे x म्हणजे x मायनस 8 प्लस स्क्वेअर रूट मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू प्लस c. ओके, मग I इज इक्वल टू इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस लॉग ऑफ ना x मायनस कोण 8 प्लस हे कोणाचं एक्सपान्शन आहे कॉमन काढल्यानंतरच्या व्हॅल्यूचं. पण कॉमनच नाही काढलं म्हणून ओरिजिनल प्रॉब्लेम येणार. x स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस किती येतं c. ओके, पहा आता इथे शॉर्टकट मेथडने जर घेतला आपण तर पहा त्याची प्रोसिजर किती कमी होते. एक पेजवर प्रॉब्लेम, दोन पेजचा प्रॉब्लेम एक पेजवर येऊन जातं. ठीक आहे, फक्त इथे तुम्हाला ऍडजस्टमेंट जमलं पाहिजे. हा बघा, तर हे बुक्स मधलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ऍक्टिव्हिटी बेस. पण आता ऍक्टिव्हिटी बेस जर त्यांनी पहा जनरल मेथडने सोडवलेलं आहे, पण हे त्या सुद्धा मेथडने बघूया. ओके, मग आता इथे पहा हे आपण आपल्या पद्धतीने सॉल्व करू. मग मी अंडरलाईन करून तिथे तिथे त्यांनी ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे, पण आपल्या पद्धतीने सोडवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 10व्या वर्गाप्रमाणे नाही आहे.
ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्सच नाही ठेवायचे, पूर्ण प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. मग आता I इज इक्वल टू बघा रे काय करणार हियर, ह्या टाइप मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल त्याला तर 8 मायनस एक्स अपॉन किती येतंय इनटू रे काय असेल. आता इथे जर मला न्यूमरेटरला पॉलिनॉमियल आणायचा असेल तर मग न्यूमरेटरच्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय डिवाइडिंग करता येतं. 8 मायनस एक्स नी मल्टिप्लाय त्यानेच काय करतो डिवाइड. मग I इज इक्वल टू रे इन रूट ऑफ सांगा बरं किती 8 मायनस एक्स चा होल स्क्वेअर अपॉन रे x इनटू कोण 8 मायनस x. ओके, मग I इज इक्वल टू स्क्वेअर आणि रूट कॅन्सल ना, किती येणार 8 मायनस x अपॉन इन रूट ऑफ मल्टिप्लाय करा 8x मायनस कोण येतं x स्क्वेअर dx. आलं रे, त्याच टाइपचं प्रॉब्लेम पॉलिनॉमियल px प्लस q अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, मग आता याला कसं सॉल्व्ह करतोय 8 मायनस x मग काय म्हणतो a इनटू dx ऑफ डिनॉमिनेटर 8x मायनस x स्क्वेअर प्लस रे b. ओके, मग आता 8 मायनस x a याचा डेरिव्हेटिव्ह काढा 8 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह मायनस टॉइस x प्लस किती येतं b. कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. मग माझं एम कोणतं आहे टू फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट a आणि b. मग बघा 8 मायनस एक्स ए, आता इथे किती येणार a नी मल्टिप्लाय करा 8a मायनस टॉइस ax प्लस b. काय लिहिणार रे तुम्ही इक्वेटिंग ना, कसं इक्वेटिंग कोण कोइफिशिएंट ऑफ x अँड कोण येतं रे कॉन्स्टंट. आता x आणि कॉन्स्टंटला इक्वेट करायचं पाहूया ना. x ला इक्वेट करतोय कोइफिशिएंट मायनस टॉइस a इज इक्वल टू कोण -1, तर a ची व्हॅल्यू किती 1/2. आता कॉन्स्टंट बघा ना, कोण आहे कॉन्स्टंट 8a प्लस b इक्वल टू कोण these आर इक्वल टू कोणती व्हॅल्यू आहे 8 दिसतंय. हां, मग आता हा बघा 8a कॉन्स्टंट ज्याच्यामध्ये बिलकुलच x नाही अशा व्हॅल्यू. मग आता a ची व्हॅल्यू ठेवा प्लस 1/2 आणि प्लस b इज इक्वल टू 8. हा किती 2 4 जा म्हणजे b ची व्हॅल्यू 8 मायनस 4 शिफ्टी करावं लागेल ना, तर b इज इक्वल टू किती रे 4 म्हणजे a ची व्हॅल्यू 1/2 आणि नंतर b ची व्हॅल्यू किती येतं 4. ओके, मग आता काय करणार तुम्ही बघा या सर्व व्हॅल्यू रे लक्ष द्या, या सर्व व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप ठेवायच्या. लिहू ना कसं पुटिंग रे काय म्हणतात these व्हॅल्यू कुठे इन इक्वेशन तुमच्या या 1 मध्ये. आता इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर इक्वेशन 1 सांगा किती येईल 8 मायनस एक्स a ची व्हॅल्यू रे 1/2 कोण येतं 8 मायनस टॉइस एक्स प्लस रे b प्लस b ची व्हॅल्यू किती येतं 4. मग आता ही व्हॅल्यू या इंटिग्रल मध्ये तुम्हाला पुट अप ठेवायची आहे. पाहूया आता इंटिग्रल मध्ये पुट अप ठेवल्यानंतर बघा 1/2 8 मायनस 2x प्लस 4 अपॉन इन रूट ऑफ कोण येतं रे 8x मायनस x स्क्वेअर. आता याला सेपरेट करू ना, किती 1/2 8 मायनस 2x अपॉन इन रूट ऑफ 8x मायनस x स्क्वेअर dx प्लस 4 इंटू इंटिग्रल ऑफ इन रूट ऑफ 8x मायनस कोण x स्क्वेअर. आता त्यांनी काय केलं बघा याच्यामध्ये I1 I2 घेतलंय. ठीक आहे, मी ऍक्टिव्हिटी बेस प्रमाणे प्रॉब्लेम सोडवतोय म्हणून ते कसं होणार नाही तर आपण आपल्या जनरल पद्धतीने सोडवलं तरी चालतं. मग I इज इक्वल टू तो म्हणतो की हियर 1/2 कोण येतं I1. ओके, याला त्यांनी तुम्हाला I1 म्हटलेला I इज इक्वल टू ही व्हॅल्यू झाली I1 प्लस कोण येतं I2. ठीक आहे, याला 2. मग आता नाव रे I1 पहा 1/2 8 मायनस टॉइस x अपॉन इन रूट ऑफ 8x मायनस x स्क्वेअर. ओके, हे ऍक्टिव्हिटी बेस आलेलं कन्वर्शन आहे म्हणून तसं होणार ते. ओके, मग आता तो काय म्हणतो की इथे त्यांनी ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे. ठीक आहे, पाहूया काय म्हणता येईल. आता पुट रे कोणती व्हॅल्यू पुट ठेवावं लागेल मी सांगितलं ना कंपोजिट ना.
8x minus x square is equal to t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर मग काय झालं 8 minus twice x dt upon dx किती येणार 8 minus twice x dx बरोबर dt. तर तुमचं आता I1 सांगा 1/2 याची व्हॅल्यू किती येते पहा या पूर्ण टर्मची dt आणि इथे रे इन रूट ऑफ t. मग आता dt अपॉन इन रूट ऑफ t चं इंटिग्रल काय 1/2 2 into इन रूट ऑफ t प्लस कोण आता याचा समजा तरी c1 वापरला 2 2 रे कॅन्सल इन रूट ऑफ t ची व्हॅल्यू कोण 8x minus x square plus c1. ओके, तर हे झालं तुमचं I1. आता इतक्या पोर्शन्स मध्ये कुठे कुठे ऍक्टिव्हिटी आहे ते क्लिअर करू, नंतर मग I1 आपल्याला नंतर I2 सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता त्यांनी ऍक्टिव्हिटी पहा कुठे दिलेली आहे या टर्मला ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, मी ब्लू पेननी ते मार्क करतोय त्याची ऍक्टिव्हिटी बघा. आता इथे जे आहे ना या इथे त्यांनी ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे. ठीक आहे, हे इथे ऍक्टिव्हिटी. ओके, ब्लू पेननी लक्ष द्या. नंतर मग या टर्मला इथे ऍक्टिव्हिटी आलेली आहे इथे डॉट डॉट मध्ये, नंतर मग a इनटू हा ddx इथे ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, मग a ची व्हॅल्यू ही a ची व्हॅल्यूला ऍक्टिव्हिटी आणि b ची व्हॅल्यूला ऍक्टिव्हिटी चे डॉट आपण हे केलेलं आहे. नंतर चला हे ऍज इट इज हे सर्व असं जे असं लिहिलेलं आहे. मग आता इथे पुट ना इथे ऍक्टिव्हिटी आलेली आहे. ठीक आहे, मग इथे पुटला ऍक्टिव्हिटी आणि नंतर इथे इथे सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, मग या क्वेश्चन्सला हे जे तुम्हाला ब्लू पेननी दाखवलेलं आहे डॉट डॉट इथे त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे. आता याचप्रमाणे आपल्याला I2 सुद्धा सॉल्व करायचं आहे. आता I2 मध्ये कुठे कुठे ऍक्टिव्हिटी ते बघूया. आता मी त्याच्यामध्ये I2 सॉल्व करतोय, पहा लक्ष द्या. हे थोडंसं मिटवतोय चालेल ना. मग बघा I2 त्याने कसं ऍक्टिव्हिटी बेस असल्यामुळे मी तसं ते डिटेल प्रॉब्लेम्स तुमचं घेतलेलं आहे. आता I2 ची व्हॅल्यू पहा बरं कोण रे हा I2 लिहिला. I2 आहे 4 into लक्ष द्या dx upon in root of कोण 8x minus x square. आता इथे बघा ना मग डिनॉमिनेटरला कोण कंटेन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कंटेन आहे आपलं तेच ना कंप्लीटिंग स्क्वेअर ने सोडवायचंच त्याला. dx upon सांगा काय म्हणाल कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 मस्ट बी पॉझिटिव्ह म्हणून मायनस साइन इथल्या इथे बाहेर काढा किती x स्क्वेअर minus 8x रे. मग 4 into dx upon सांगा इन रूट ऑफ हा मायनस राहू दे. कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर जर 1 असेल रे तर दोन टर्म ऍज इट इज लिहायच्या लिहिल्या. मग काय म्हणता मिडल टर्म कोण आहे 8 डिवाइड बाय 2 किती 4 त्याचा स्क्वेअर ऍड करा बरं 16 आणि मायनस कोण येतं 16. मग I is equal to 4 dx upon in root of या तीन टर्म वरून तर परफेक्ट स्क्वेअर लिहिणार. आता हा मायनस मायनस कोण रे प्लस, मग याला कसं लिहिणार हा 16 अगोदर लिहा चालेल किंवा असं एक स्टेप वाढवू शकतो आपण मायनस x कोणाचा लास्ट 4 x minus 4 चा स्क्वेअर प्लस 16 याला थोडंसं बॅलन्सिंग करतो dx कॉन्स्टंटला अगोदर लिहा 16 कोणाचा स्क्वेअर 4 चा 4 मायनस x minus 4 चा होल स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला रूट मध्ये a स्क्वेअर minus x स्क्वेअर असेल रे तर किती 4 sin इनव्हर्स x minus 4 upon 4 प्लस कोण येतं c2. ओके, या दोन्ही व्हॅल्यू बघूया. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला झालंय. मग आता इथे या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन्स 1 मध्ये त्यांनी पुटअप ठेवल्या. ठीक आहे, I2 ला त्यांनी कसं त्यांनी लास्ट आन्सर लिहिलं नाही पण आपण लिहूया काय म्हणायचं पुटिंग रे. ओके, दीज व्हॅल्यू इन इक्वेशन कशा या 2 मध्ये ठेवायच्या. 2 इम्प्लाइज करा बरं दीज आर I1 चं किती आला आन्सर सांगा इन रूट ऑफ 8x minus x square. I2 चा आन्सर 4 into sin inverse x minus 4 upon 4 plus c. मग काय म्हणायचं वेअर c1 plus c2 ला आपण काय कॉल करतो c, कारण की I1 मध्ये कोण आलं होतं c1
I2 मध्ये कोण आलं C2, त्या दोन्ही याचा कॉन्स्टंट किती घेतला आपण इज आर C. आता कुठे कुठे ऍक्टिव्हिटी येतं या I2 मध्ये ते सुद्धा तुम्हाला लिहून देतोय मायनस. इथे ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. हे अंडरलाईन जे केलं तिथे ऍक्टिव्हिटी. ओके, या टर्मला ऍक्टिव्हिटी आलेली आहे. इथे ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. हे जे डॉट डॉट मध्ये दाखवलं त्या 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 टर्मला त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. तर हे ऍक्टिव्हिटी बेस आहे म्हणून मी डिटेल सोडवलं नाही, तर आपण डायरेक्ट कन्व्हर्शन मध्ये सॉल्व्ह केलं तरी चालतं.